नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 51. कोणता रंग आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या शीर्षस्थानी असतो? आणि पर्याय आहेत: ए पांढरा, बी गडद भगवा रंग, सी हिरवा रंग, डी पांढरा आणि हिरवा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी गडद भगवा रंग. प्रश्न क्रमांक 52. राष्ट्रीय ध्वजाचा गडद भगवा रंग काय दर्शवितो? आणि पर्याय आहेत: ए वाढ आणि प्रजनन, बी शांतता आणि सत्य, सी सामर्थ्य आणि धैर्य, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी सामर्थ्य आणि धैर्य. प्रश्न क्रमांक 53. राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये कोणता रंग असतो? आणि पर्याय आहेत: ए केशरी रंग, बी हिरवा रंग, सी पांढरा, डी पांढरा आणि हिरवा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी पांढरा. प्रश्न क्रमांक 54. राष्ट्रीय ध्वजाच्या सगळ्यात खाली कोणता रंग असतो? आणि पर्याय आहेत: ए पांढरा रंग, बी गडद भगवा रंग, सी हिरवा रंग, डी पांढरा आणि हिरवा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी हिरवा रंग. प्रश्न क्रमांक 55. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी रुंदी किती आहे? आणि पर्याय आहेत: ए 2:2, बी 3:2, सी 2:3, डी 1:2. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 3:2. प्रश्न क्रमांक 56. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करतो? आणि पर्याय आहेत: ए विकास आणि सत्य, बी शांतता आणि सत्य, सी धैर्य आणि विकास, डी इतर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी शांतता आणि सत्य. प्रश्न क्रमांक 57. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील हिरवा रंग काय सूचित करतो? आणि पर्याय आहेत: ए शांतता आणि सत्य, बी वाढ आणि प्रजनन, सी विकास आणि सत्य, डी इतर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी वाढ आणि प्रजनन. प्रश्न क्रमांक 58. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये असलेल्या अशोक चक्रामध्ये किती स्पोक्स आहेत? आणि पर्याय आहेत: ए 22, बी 24, सी 12, डी 25. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 24. प्रश्न क्रमांक 59. भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप कधी स्वीकारले? आणि पर्याय आहेत: ए 17 जुलै 1947 रोजी, बी 28 जुलै 1947 रोजी, सी 22 जुलै 1947 रोजी, डी 22 जुलै 1948 रोजी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 22 जुलै 1947 रोजी. प्रश्न क्रमांक 60. भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष आहेत? आणि पर्याय आहेत: ए मीरा कुमार, बी राजकुमारी अमृत कौर, सी सौ सुचेतो कृपलानी, डी विमला देवी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए मीरा कुमार. प्रश्न क्रमांक 61. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? आणि पर्याय आहेत: ए सरदार वल्लभभाई पटेल, बी श्री बेनी प्रसाद वर्मा, सी विष्णुदेव साई, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 62. भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? आणि पर्याय आहेत: ए कैलास सत्यार्थी, बी जे थॉम्सन, सी व्ही रमन, डी मदर तेरेसा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी व्ही रमन. प्रश्न क्रमांक 63. मेडिसिनमध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? आणि पर्याय आहेत: ए सुब्रमण्यम चंद्रशेखर, बी डॉक्टर हरगोविंद खुराना, सी नील्स रिबर्ग फिल्नेस, डी अमर्त्य सेन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी डॉक्टर हरगोविंद खुराना. प्रश्न क्रमांक 64. अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? आणि पर्याय आहेत: ए रवींद्रनाथ ठाकूर, बी व्यंकटरमण रामकृष्णन, सी अमर्त्य सेन, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी अमर्त्य सेन. प्रश्न क्रमांक 65. भारताचे पहिले शिख पंतप्रधान कोण होते? आणि पर्याय आहेत: ए चंद्रशेखर सिंह, बी विश्वनाथ प्रताप सिंग, सी डॉक्टर मनमोहन सिंग, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी डॉक्टर मनमोहन सिंग. प्रश्न क्रमांक 66. नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती? आणि पर्याय आहेत: ए मदर तेरेसा, बी इंदिरा गांधी, सी किरण बेदी, डी सरोजिनी नायडू. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए मदर तेरेसा. प्रश्न क्रमांक 67. भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण होती? आणि पर्याय आहेत: ए कुमारी सुष्मिता सेन, बी श्रीमती इंदिरा गांधी, सी सौ बेचंद्री पाल, डी श्रीमती पी के गोसिया. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे
बी श्रीमती इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 68. भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? आणि पर्याय आहेत ए गंगा नदी, बी यमुना नदी, सी ब्रह्मपुत्र नदी, डी कोसी नदी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए गंगा नदी. प्रश्न क्रमांक 69. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? आणि पर्याय आहेत ए मासे, बी डॉल्फिन, सी कासव, डी मगर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी डॉल्फिन. प्रश्न क्रमांक 70. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? आणि पर्याय आहेत ए हत्ती, बी वाघ, सी घोडा, डी गाय. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी वाघ. प्रश्न क्रमांक 71. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? आणि पर्याय आहेत ए सफरचंद, बी आंबा, सी अननस, डी नारळ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी आंबा. प्रश्न क्रमांक 72. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? आणि पर्याय आहेत ए फुटबॉल, बी कबड्डी, सी बुद्धिबळ, डी हॉकी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी हॉकी. प्रश्न क्रमांक 73. भारतात सौर ऊर्जेचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते? आणि पर्याय आहेत ए केरळ, बी गुजरात, सी राजस्थान, डी तामिळनाडू. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी राजस्थान. प्रश्न क्रमांक 74. भारतातील पवन ऊर्जेचे सर्वात जास्त उत्पादन करणारं राज्य कोणते आहे? आणि पर्याय आहेत ए पंजाब, बी मध्य प्रदेश, सी तामिळनाडू, डी झारखंड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 75. भारतातील एकूण स्थापित ऊर्जा क्षमतेपैकी पवन ऊर्जेपासून किती ऊर्जा उत्पन्न होते? आणि पर्याय आहेत ए 10%, बी 6%, सी 4.5%, डी 6.9%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 6%.